नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेच आकसतात आणि लहान होतात. त्यांना इस्त्री करणे खूप कठीण आहे. या समस्येपासून सुटका हवी असेल तर ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका. असं केल्याने कपडे लहान होत नाहीत. तर उपयुक्त व महत्त्वाच्या टीप आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 2. तोंड आले असेल किंवा तोंडात फोड आले असतील, छाले पडले असतील तर ताकाने गुळण्या करा. ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक मूत्रवाटे बाहेर फेकले जातात. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढते. टीप नंबर 3. जळलेल्या भागावर तुळशीच्या पानाचा रस लावल्याने जळलेल्या भागावरील डाग येण्याची शक्यता यामुळे कमी होते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 4. रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस रोज पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते. परंतु लक्षात ठेवा, हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नये. तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा तास तरी काहीही खाऊ नका. तर शुगर कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की डॉक्टरच्या सल्ल्यानेच ट्राय नक्की करा. टीप नंबर 5. जेव्हा आपल्याला काही वेदना, ताप किंवा इतर कोणताही आजार होतो तेव्हा आपणाला त्या वेदना कमी करण्यासाठी औषध म्हणजेच पेनकिलर आपण खातो आणि या औषधीचा अतिरिक्त म्हणजे वारंवार वापर केल्याने आपल्या किडनीवर याचा अत्यंत वाईट परिणाम देखील होतो. अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 6. बरेचदा छातीमध्ये कफ जमा झाला असल्यास किंवा खरखर असा आवाज येऊ लागतो. त्यासाठी गुळाचा खडा ठेचून त्यामध्ये थोडी हळद मिसळून गोळी तयार करून जिभेवर ठेवून चगळा. याने छातीतील कफ निघून जाईल. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 7. अचानक व कधीही ताप येणे हे रक्ताच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण आहे. या तापासोबतच घाम येतो. हा ताप शक्यतो रात्री येतो. टीप नंबर 8. फ्रीजचा घाणेरडा वास टाळण्यासाठी बेकिंग सोड्याची खुली बाटली फ्रीजमध्ये ठेवावी. प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 9. महिलांना जास्त ब्लिडिंग म्हणजेच मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त प्रमाणात होण्याची समस्या असल्यास केळी दुधात मिसळून काही दिवस खावीत. यामुळे काही दिवसातच लवकरच या समस्येपासून फायदा होईल. फ्रीजमध्ये दूध ठेवताना ते झाकल्याशिवाय कधीही ठेवू नये, नाहीतर इतर पदार्थांचा वास लगेच दुधाला लागतो. टीप नंबर 10. तळलेले कोणतेही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. परंतु काही पदार्थ हे तळावेच लागतात. अशा वेळेस डीप फ्राय करण्यापेक्षा तो पदार्थ शॅलो फ्राय करा. यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचा आनंदही आपल्याला मिळेल आणि जास्तीचे तेलही आपल्या पोटामध्ये जाणार नाही. टीप नंबर 11. कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ 1 ते 2 तास आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवले तर भात साध्या तांदळाचा सुद्धा छान दाणेदार आणि मोठा होतो. टीप नंबर 12. कधीही तिखट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. मसालेदार भाजी, सॉस, चटणी, लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य बिघडू शकते. टीप नंबर 13. घरात उंदीर झाले असतील तर गव्हाच्या पिठात खायचा सोडा, मिरची पूड व 1 शॅम्पूचे पॅकेट घालून हे सर्व मिक्स करून घ्या व या पिठाचे छोटे छोटे बॉल्स किंवा गोळे बनवून घ्या व ते उंदीर फिरत असतील
किंवा येत असतील त्या ठिकाणी ठेवून द्या. यामुळे घरातील उंदीर पळून जातील. टिप नंबर 14. लिंबाच्या साली व वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता 1 लिटर पाण्यामध्ये घालून त्यामध्ये मीठ व खायचा सोडा प्रत्येकी 1-1 चमचा त्यामध्ये घालून ते छान उकळवून घ्या व नंतर गाळून थंड करून घ्या. यामध्ये गॅसचे खराब झालेले बर्नर त्यात बुडवून ठेवावे. त्यानंतर अर्ध्या तासासाठी गॅस बर्नर बुडवून ठेवावे व नंतर बुडवलेले बर्नर घासून घ्या. यामुळे गॅस बर्नर अगदी स्वच्छ होतील. टिप नंबर 15. फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान लहान तुकडे कापून ते फ्रीजमध्ये ठेवावेत. यामुळे फ्रीजमधील घाण वास किंवा दुर्गंध निघून जाईल. पुढील टिप आहे टिप नंबर 15. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी, डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2 ते 3 लवंगा आणि 1 टेबलस्पून तूप कोळशावरती टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. यामुळे 3 ते 4 मिनिटातच मस्त स्मोकी फ्लेवर येईल. टिप नंबर 16. हिरव्या भाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्याचा हिरवा रंग निघून जातो. यामुळे या भाज्या शिजवताना त्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही त्यात झाकण ठेवून शिजवू नये. तर प्रत्येक गृहिणीने स्वयंपाकघरामध्ये ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 17. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. तर लसूण पटकन सोलण्यासाठी प्रत्येक सुगरणीने ही ट्रिक्स ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 18. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. यामुळे चांगली चव येते. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 19. सफरचंद कापले की ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. यामुळे ते काळे किंवा लाल अजिबात पडणार नाहीत. सॅलड करताना तुम्ही ही टीप नक्की वापरावी. टिप नंबर 20. जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनविण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्यावा. जेवण अगदी हॉटेलसारखेच टेस्टी होईल. प्रत्येक सुगरणीने स्वयंपाकघरामध्ये फॉलो करण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 21. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. ते पुन्हा तेल आपल्याला वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलामध्ये घालावा. यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिटकतात आणि आपले तळणीचे तेल एकदम स्वच्छ होते. अत्यंत खास टिप नंबर 22. छोले भटुरे करतेवेळी भटुऱ्याचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून त्यामध्ये टाकावा. त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि ते मऊ देखील राहतात. तर छोले भटुरे बनवताना प्रत्येक सुगरणीने ही ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 22. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला रात्री विसरतो. पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यामध्ये थोडासा सोडा घालावा. यामुळे आपले कडधान्य पटकन शिजण्यास मदत होईल. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 23. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी ॲलोवेरा जेलचे 4 ते 5 थेंब टाकून हे मिश्रण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे.
याचा रेग्युलर वापर तुम्ही करावा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होते. तर केस गळतीची समस्या असेल तर प्रत्येक महिलेने किंवा गृहिणीने ही ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करून बघा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.